शालेय शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा, गुण आणि प्रमाणपत्रांची शर्यत नसून विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. शालेय वयात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबत जिज्ञासा, तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवाद कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास आणि योग्य संस्कार रुजले तर भविष्यातील करिअरचा पाय अधिक भक्कम होतो, असे प्रतिपादन डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणीचे विद्यार्थी मित्र प्राचार्य रफिक शेख यांनी केलाय. निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन निफाड यांच्या वतीने निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केंद्र प्रमुख तसेच विविध क्षेत्रातील शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्रजी थोरात होते. मुख्य अतिथी, वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्राचार्य रफिक शेख उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव टकले, साहेबराव बर्डे, सुरेश धारराव, पत्रकार संतोष गिरी, अविनाश बागडे, धोंडीराम काळे, दयानंद कवडे, वामन जाधव, अशोक पानगव्हाणे, दिगंबर पाटील, अशोक कुशारे, महाराज कुंदेसर आणि किरण पानगव्हाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधता प्राचार्य शेख यांनी बदलत्या काळातील शिक्षण आणि पालकत्व समोरील आव्हानांवर भाष्य केलंय. मुलांना केवळ परीक्षेसाठी तयार करण्याऐवजी आयुष्यासाठी सक्षम करणे ही शिक्षणाची खरी कसोटी आहे. निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे केवळ गुण, क्रमांक किंवा बक्षिसापुरते न पाहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासाचे माध्यम म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी शेवटी नमूद केलंय. तंत्रज्ञान मुलांच्या हातात असावे, मुलांचे आयुष्य तंत्रज्ञानाच्या हातात जाऊ नये. मोबाईल हा ज्ञानाची खिडकी ठरावा, भविष्य बंद करणारी भिंत नव्हे, असा संदेश त्यांनी दिलाय. प्रमुख पाहुणे साहेबराव बर्डे यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री गुलाबराव टकले यांनी बदलत्या काळातील पालक विद्यार्थी संबंध, संवाद आणि विश्वासाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात राजेंद्रजी थोरात यांनी आजच्या पालकांची दिशा आणि दशा यावर भाष्य करताना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकास, संस्कार आणि भावनिक गरजांकडेही पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. कार्यक्रमाचे संयोजन निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस परिवाराचे अध्यक्ष उल्हास पाटील आणि सविता पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. गुणवंतांचा गौरव आणि शिक्षकांचा सन्मान आणि पालक विद्यार्थ्यांचे प्रबोधन यामुळे हा कार्यक्रम प्रेरणादायी शैक्षणिक सामाजिक उपक्रम ठरलाय. या प्रसंगी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.